रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. डिसेंबर महिना हा वर्षाचा शेवट करताना अनेक ज्योतिषीय आणि खगोलीय घटना घेऊन येत आहे. यापैकी एक अद्भुत घटना म्हणजे जेमिनिड उल्का वर्षाव. अमेरिकेतील नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फिअर ॲडमिनिस्ट्रेशनच्या माहितीनुसार 13 आणि 14 डिसेंबर म्हणजेच येत्या 13 आणि 14 तारखेला च्या रात्री हा उल्का वर्षाव याच्या उच्च स्थितीत असेल. तेव्हा आकाशात अनेक तारे, तुटणारे तारे आपल्याला बघायला मिळणार आहेत. खगोलशास्त्रीयदृष्ट्या ही घटना सुंदर तर आहेच, त्याचबरोबर ज्योतिष आणि लोकश्रद्धांमध्ये तुटणाऱ्या ताऱ्याकडे पाहून इच्छा व्यक्त करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. तुम्ही आधी ऐकलं असेल की आपण तुटणाऱ्या ताऱ्याला बघून इच्छा मागितली तर ती पूर्ण होण्यास कुणीही अडवू शकत नाही. ब्रह्मांड ती इच्छा आपली पूर्ण करत असतो. ज्योतिष आणि इच्छापूर्तीचे रहस्य. लोकश्रद्धेनुसार तुटणारा तारा पाहणे हे एक भाग्याचं लक्षण मानलं जातं. ज्योतिषशास्त्रात आणि जादुई परंपरांमध्ये तुटणारा तारा हा एक क्षणात ऊर्जावान झालेल्या ब्रह्मांडाचे प्रतीक आहे. त्यामागे अशी देखील मान्यता आहे की उत्सर्जित ऊर्जा, जेव्हा एखादा तारा तुटतो तेव्हा तो प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा उत्सर्जित करतो. हा क्षण तुमची इच्छा थेट वैश्विक ऊर्जेशी जोडण्यासाठी सर्वात प्रभावी असतो. ग्रह नक्षत्रांची अनुकूलता. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा आकाश अशा प्रकारे तेजस्वी किरणांनी भरलेले असते तेव्हा ग्रहांचे आणि नक्षत्रांचे इच्छापूर्तीसाठी एक अनुकूल आणि शक्तिशाली वातावरण तयार होते. जेमिनी राशीचा प्रभाव. जेमिनिड उल्का वर्षाव मिथुन राशीतून होताना दिसतो. मिथुन ही संवाद, विचार आणि इच्छाशक्तीची रास आहे. या राशीच्या प्रभावात व्यक्त केलेल्या इच्छांना अधिक बळ मिळतं असे मानले जाते. इच्छापूर्तीसाठी काय करावं, तर काही नियम आहे की जो आपल्याला या 13 आणि 14 तारखेला उपाय म्हणू शकतो आपण त्याला, की तो करायचा आहे. 2025च्या या सरत्या वर्षात तुमची कोणतीही मोठी, कठीणातली कठीण इच्छा अपूर्ण राहिली असेल तर ती पूर्ण करण्यासाठी सगळ्यात योग्य दिवस चालून आलेला आहे. तो म्हणजे 13 आणि 14 डिसेंबरची रात्र सर्वात शुभ मानली जाते. 13 डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर किंवा पहाटेपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही आकाशात पहा आणि इच्छा व्यक्त करा. आकाशात तुटणारा तारा दिसताच क्षणाचाही विलंब न करता आपली सर्वात मोठी इच्छा अत्यंत तीव्रतेने आणि एकाग्रतेने मनात इच्छा प्रगट करा. त्याचबरोबर गोपनीयतेकडे लक्ष ठेवा. हा नियम सर्वात महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणती इच्छा मागितली आहे हे कुणालाही सांगू नका. तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत ती गुप्त ठेवल्यास इच्छापूर्तीची शक्यता दाट होते. ज्योतिष आणि खगोलशास्त्र दोन्ही या क्षणाला विशेष महत्त्व देतात. त्यामुळे या सरत्या वर्षात तुमच्या मनात असलेल्या अपूर्ण इच्छांना पूर्ण करण्याची सुवर्ण आणि अद्भुत संधी जी आलेली आहे ती तुम्ही गमावू नका. तुम्ही तुमची इच्छा ब्रह्मांडाकडनं नक्की पूर्ण करून घ्या.